निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे? कलीचा राक्षस आहे मी। माझ्या कलीचं स्थान तुम्ही हलवलत। आता तुम्हाला आणि चरपटीला अशा यातना देईन, पाहालच तुम्ही। गोरक्ष, आतापर्यंत जरांतक त्याच्या स्थानी पोहोचला असेल। ते स्थान, त्याचं ठिकाण आपण जाळून भस्म केलं हे त्याला समजलं असेल। होय गुरुदेव, जरांतक अतिशय अहंकारी आहे। आपण त्याची वस्ती, पूजा अर्चेचं स्थान उद्ध्वस्त केल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला असणार। आता तो गप्प बसणार नाही। नाथांबद्दल त्याच्या मनात क्रोध निर्माण झाला असेल गुरुदेव। ज्या ठिकाणी दुष्ट शक्ती वास करतात, ती जागा, ते ठिकाण अशुभ शक्तींनी भारलेलं असतं। चांगल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये तिथे कटकारस्थानं रचली जातात, त्यांच्या विरोधामध्ये विचार मांडले जातात। अशी स्थानं नष्टच करायला हवी। गुरुदेव, आता आपण युद्धाला तयार राहायला हवं। जरांतक कुठल्याही क्षणी चाल करून येईल। होय गोरक्ष, आजपर्यंत जरांतकला जे काही अपेक्षित होतं ते अंजनाईकडून घडलं नाही, म्हणूनच त्याने तिला संपवलं। आता त्याला जे काही अपेक्षित आहे ते त्याला पुढे भविष्यात करायचं आहे। युद्धाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे गोरक्ष। पुढचं पाऊल तो आता काय उचलतो आहे ते आपल्याला पाहायचं आहे। गुरुदेव, मला चरपटीची काळजी वाटते आहे। जरांतक बलशाली आहे, त्याच्याकडे अनेक मायावी शक्ती आहेत। गोरक्ष, चरपटीसाठी सध्याची ग्रह नक्षत्र स्थितीच अशी आहे की त्याच्या भोवती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होणारच। दुष्ट शक्तींचा विळखा त्याच्या भोवती आणखी आणखी घट्ट होत जाणार। आता चरपटी या सगळ्याला कसा सामोरा जातो हे महत्त्वाचं आहे। गुरुदेव, आपण चरपटीला भेटायला जाऊया का? तसंही आपण गावात भिक्षेसाठी जाणारच आहोत, त्या निमित्ताने त्याच्याशी भेट होईल। चरपटी अजून घरी पोहोचला नाहीये गोरक्ष, आणि तो घरी पोहोचल्यानंतर फार मोठी घटना घडणार आहे। त्यामुळे आपण आज इथेच थांबूयात। अवश्य गुरुदेव। आपल्या भोजनासाठी मी वनात काही कंदमुळे मिळतात का ते पाहतो। आज्ञा असावी। चरपटीला नाथ म्हणून घडवताना मला सगळे नाथ आठवत आहेत। त्यांचं बालपण आठवत आहे। पण आपण कोण आहात ते तुला शोधायचे आहे, परंतु तुझा आणि माझा ऋणानुबंध फार मोठा आहे हे निश्चित। आपणच माझे गुरु का होत नाहीत? चरपटी थांब। कुठे गेला होतास? मी नाथांना भेटायला गेलो होतो। तू कुठेही जाशील, काहीही करशील, आम्ही फक्त बघत बसायचं का?
चरपटी, अरे किती उशीर केलास. आम्ही सगळे वाट बघत होतो तुझी. मी येतच होतो. गुरुदेव माझ्याशी बोलत होते. बर, असू देत. बरं ठीक आहे, आत ये. काहीतरी खाऊन घे, देवाला नमस्कार कर, दूध पी. हा ये चरपटी. नाही, पण असं का आई? ती काय म्हणते तिचं ऐकत का नाहीये तुम्ही? चरपटीचा निर्णय घेण्याची वेळ आली. भाऊजी अहो असं काही बोलू नका हो. मी समजून सांगते ना त्याला. ऐकेन तो. काय समजावून सांगणार आहेस तू? गळ्यापर्यंत पाणी आलंय. आई खरे, या प्रकारात ती शेजारची म्हातारी मेली. अहो आई, त्यात चरपटीचा काय संबंध आहे? वा, म्हणजे तू सासू सोबत वाद घालणार आता? आता मी सांगेन तसंच होईल. चरपटी, तू घराच्या बाहेर जा. कायमचा. माझे एवढे कोड कौतुक केले. खूप ऋण आहे सगळ्यांचे. आई, पिताश्री, मी जातो. चरपटी थांब. असं कसं जाशील तू? आई, इतकी कठोर नको होस. दिवस मावळेल. चरपटीने घराबाहेर जाणं यातच सगळ्यांचं भलं आहे. नका करू असं. मी हात जोडते, पाया पडते, क्षमा मागते. हवं तर चरपटीला घरातच राहू द्या. मग मला सांगावंच लागेल. जे तू चरपटीला सांगितलं नाहीयेस ना, ते मी सांगते. आई, काय झालं? काही नाही. जातोयस ना चरपटी? येतो मी. आम्हीही जातो. आई, जे काय खरं असेल ते सांगून टाक. आई नको. आई, त्याश्री, तुम्ही माझी चिंता करू नका.
तर आपलं स्थान जळालं. कसं काय? स्थान जळालं नाही, जाळलं. पण कोणी? आणि तू असताना? मी यायच्या आधीच जाळलं. आपण ह्याची पूजा करायचो, त्या कालीची पूजा करत होतो. आणि ती मूर्ती? तीही जाळली. कोणी? 2 साधू होते, त्यांनीच विध्वंस केलाय सगळा. तू मला आज्ञा दे, मी आत्ता जाऊन जीव घेते त्यांचा. शत्रूला इतकं कमी लेखायचं नसतं. असे कोण आहेत ते? कळेल, लवकरच कळेल. युद्ध त्यांनी सुरू केलंय, पण संपवायचं आपण. आपल्यासाठी रात्र अनुकूल आहे, आपण आत्ताच जाऊ. उद्या माली, उद्या वेश बदलून तू गावात जायचंस आणि संपूर्ण माहिती घेऊन यायचीस. मग बोलू. तो चरपटी ह्याच गावात आहे ना? होय. त्यालाही घेऊन येते तुझ्या समोर. ह्या वेळेला चरपटी कुठे चाललाय? चरपटी इकडे ये. अरे रात झाली, एवढा अंधार पडलाय आणि तू कुठे चाललास? कुठे जाणार ते ठाऊक नाही. म्हणजे अरे असं काय बोलतोयस? घरातनं बाहेर पडलास आणि कुठे जाणार तेच माहित नाही बाई तुला? काय नाही, असंच जाईन गावाबाहेर. अरे चरपटी नको ना जाऊ. अरे गावाबाहेर असं ऐकलं कशा पायी चाललाय? पर तू घरातलं तुला कोण काय बोललंय का? घरच्यांसंग काय भांडण झालंय का तुझं? असं काय नाही, पण मला जावं लागतंय. हे कुणामुळे, कशासाठी, त्याला तेवढं महत्व नाही. त्यामुळे तुम्ही घरी जाऊन कुणाला विचारू नका. म्हणजे घरच्यांचं न ऐकताच चाललायस होय? अरे चरपटी असं करू नको बाबा. अरे ते सांगतील ती ऐक. त्यांचं जे म्हणणं आहे तेच मी ऐकलं. त्यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. घरच्यांनी बाहेर तर काढलं नाही ना? बाहेर काढलं नाही, पण त्यांची इच्छा आहे की मी बाहेर थांबावं. पण यात त्यांचा काही दोष नाही. गुरुदेवांनी कदाचित माझ्यासाठी हेच ठरवलं असेल. ऐक चरपटी, तू या वेळेला गावाबाहेर जाऊ नको. असं कर, आजच्या रात्रीला आमच्या इथं थांब. 4 घास खा आणि उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते, नाही का? चरपटी, आई बरोबर बोलते, थांब तू. नको रामा काकू. अरे गुरुदेवांनी सांगितले तसं मला कुणाच्याही घरी राहता येणार नाही, कुठं भोजन करता येणार नाही. नाथपंथाचे खूप नियम आहे. मला जेवढे ठाऊक आहे ते पाळावे लागतील. अरे चरपटी, कुठं ते साधू बुवांच्या नादी लागलायस? अरे त्यासनी काय ती कुठे बी राहतात. पर तुझं एवढ्या रात्री वनात जाणं बरोबर नाही. भैर पोरा, रातच्या वेळेला वनातनं सिंह आणि वाघ बाहेर पडतात. अरे या वेळेला वनात जाणं म्हणजे जीवाला धोका आहे. काळजी करू नका काकू, मला काही होणार नाही. मला जाऊ द्या.
गुरुदेवांचं लक्ष आहे माझ्यावर. मी सुखरूप असेन. आता काय करायचं या पोराचं? रमेश, त्यांच्या घरात काहीतरी घडलंय बघ. मला तर वाटतंय त्याला घरातनं बाहेरच काढलाय. मला वाटतंय एवढ्या रातच्याला आपण त्याला असं बाहेर जाऊ दिलं हे बरं नाही. हो, हे पकडा, मी जाते त्याच्या मागं. अगं थांब, तू कुठं बी जायचं नाही. आता तू गेली म्हणजे तुला हुडकाय मला यायला पाहिजे तिकडं. हो पर तुला सांगितलं नाही म्हणून काय असेल ते चरपटेन त्याचे घरचे घेतील बघून. अहो, तू चला. ब्रह्मदेवापदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी विप्पलायन नारायण अवतरला. तो सिद्धयोगी चरपटीनाथ जाहला. गोरक्षा चरपटी वनामध्ये एकटा फिरतो आहे. त्याला आवाज दे म्हणजे तो ह्या दिशेला येईल. चरपटी, 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 आम्ही इथे आहोत, इकडे ये. ये चरपटी, आम्ही सगळं जाणतो. घराबाहेर जायला सांगितलं म्हणून दुःखी झाला आहेस तू. आई वडिलांच्या वियोगामुळे वाईट वाटतंय गुरुदेव. चरपटी, जे घडून गेलं आहे त्याचा विचार करू नकोस. आणि एक लक्षात असू दे, जेव्हा जग झोपी जातं तेव्हा योगी जागा होतो. आजवर तू जे काही शिकला आहेस त्याचं चिंतन कर आणि इथे ध्यानाला बस. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. उद्या बोलूयात. बस. हो गुरुदेव.